नमस्कार मंडळी. दत्तगुरू सूक्ष्म रूपाने कुठे कुठे कार्यरत असतात हे ज्यांना माहीत नाही, हा व्हिडिओ त्यांच्यासाठी. तर ही माहिती श्रद्धा, परंपरा आणि अनुभूती यांवर आधारित आहे आणि दत्त संप्रदायात सर्वमान्य मानली जाते. दत्तगुरूंचे कार्य नेहमी सूक्ष्म स्तरावर अदृश्य पद्धतीने चालू असते. त्यांचं कार्य विशेष जागा किंवा मंदिरापुरतं मर्यादित नसतं. ते जिथे भक्त बोलवतो तिथे येतात. पण परंपरेनुसार ज्या घरात दत्तांची नियमित पूजा, दत्तमाला मंत्र जप, गुरुचरित्र पारायण, श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत पारायण, दत्त बावन्नी पठण, दिगंबरा दिगंबरा नामजप सतत चालू असतो, तेथे दत्तगुरू स्वतः सूक्ष्म रूपाने उपस्थित असतात आणि तिथे ते सूक्ष्म स्वरूपात कार्यरत असतात, असे ग्रंथातही म्हटले आहे. दत्तगुरूंच्या मुख्य तीर्थक्षेत्रांमध्ये त्यांच्या ऊर्जेचा प्रवाह नेहमी चालू असतो. जसे गाणगापूर, नृसिंहवाडी, पुरवपूर, अक्कलकोट, औदुंबर, गोकर्ण, गिरनार या ठिकाणी दत्ततत्व 24 तास सक्रिय मानले जाते. दत्तगुरू अवधूत तत्व असल्याने शांतता, साधना, तपस्या आणि एकांत या जागांमध्ये त्यांची सूक्ष्म ऊर्जा अत्यंत शक्तिशालीपणे अनुभवली जाते. एखादा भक्त प्रामाणिकपणे कुठल्याही जागी बसून दत्तगुरूंना हाक मारली, त्या क्षणी दत्तगुरू तेथे पोहोचतात. भक्त संकटात असेल, कमजोर असेल, धोक्यात असेल तर दत्तगुरू सूक्ष्म रूपाने संरक्षणही देतात. अनेक लोकांना अशा प्रसंगात दत्तगुरूंचं अद्भुत सहाय्य अनुभवायला मिळालं आहे. जिथे गरिबांना अन्नदान, वृद्धांची सेवा, प्राण्यांना मदत, आध्यात्मिक सहकार्य अशी सेवा निस्वार्थी भावनेने केली जाते, तिथे दत्तगुरू आपले सूक्ष्म हात ठेवतातच, यात शंकाच नाही. सारांश: दत्तगुरू कुठेही बांधलेले नाहीत. भक्ताच्या भावामध्ये आणि हाकेमध्ये त्यांचं वास्तव्य असतं. तर मंडळी, ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली? जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि जाता जाता माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.